संध्याकाळच्या सत्रामध्ये टेंबिवली येथे देखील नाईट क्रीडा स्पर्धा कव्हर करायला जायचे. सातत्याने पाहायला गेलं तर अनेक खेळाडूचे मात्र व्यावसायिक गटामध्ये देखील या संघाचे खेळताना पाहायला मिळतात. त्यानंतर लेदर बॉल क्रिकेट देखील खूप खेळाडू खेळतात. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला प्रज्वल दळवी, तो देखील एक गाव एक फॉर्मॅट, तालुका हाफ, ओपन हाफचा चांगला क्रिकेट खेळतो, अनुभव चांगला आहे या खेळाडूकडे देखील. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल सेमीफायनलचा थरार, असो मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. म्हटलं जातं हर सर जा झुक जाए वो मंदिर होता है, नदी जा समा जाए वो समंदर होता है, जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण असेल या मॅचचं सिकंदर आणि कोण मेगा फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. बॉलिंग मार्कवरती आधी मडके, मॅचला होती सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, कन्व्हिन्सिंग नव्हता, मात्र चेंडू चालला डीप मध्ये ऑन साइडला मिड विकेट रिजनला, जिथे आपल्याला पाहायला मिळतील ओमकार पलटोले असतील. कंप्लीट होती एक सिंगल धाव. डीप मध्ये दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, मिड विकेटला ओमकार आणि त्यानंतर आपण पाहू शकतो लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आतिश. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान पब्लिक किंग सर्जा बैलाचे मालक सुशांत दादा शेलार साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं सहर्षमनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत, आणि त्यांचं स्वागत केलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाजच्या माध्यमातून निघाल्यात नेत्र दीपक स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत येतोय हा चौकार. चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, टीमची टोटल जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. 5 रन 5 धावा च्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकतो पंचांशी वाद घालायचा नाहीये, पंच त्यांचा डिसिजन जो मात्र देतीलच. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळेल. येतोय चौकार आणि आपण पाहतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. सेमी फायनल क्रमांक दुसरा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. इथे एसटी रक्षक आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये आपल्याला अमित पाहायला मिळत आहे. चेंडूला गॅदर करणं गरजेचं होतं. 4 धावा वाचवू शकले असते, मात्र दोघांनी चेंडूला गॅदर नाही केलं. अशा परिस्थितीमध्ये बॅक टू बॅक हा तिसरा चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 13 वरती आहे. 13 रन विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. कंप्लीट सिंगल होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. प्रज्वल दळवी नावाचं वादळ अगदी मैदानाच्या आतमध्ये गुंगवायला लागलं होतं, मात्र त्याला आता तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन पहिला गडी बाद होईल. 14 या आकड्यावरती फलंदाज प्रज्वल. बॅक टू दी पवेलियन. मॅच नो डाऊट एट ऑल. बॅक टू बॅक 3 चौकार आलेत, मात्र गोटेकर ब संघ म्हणेल की प्रज्वलची आम्हाला विकेट मिळाली आहे. अशा परिस्थितीमध्ये 3 चौकार देखील चालतील. धावबादच्या स्वरूपामध्ये इथे विकेट जात असताना पाहायला मिळते. असं प्रश्नचिन्ह पडतो की उमेशने त्याची विकेट सॅक्रिफाईस केली असती तर मात्र कदाचित प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ टिकून राहिला असता.
आणि प्रज्वल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना मित्रांनो, तोपर्यंत धावा थांबण्याचं नाव कधीच घेत नाही. हे मी देखील सातत्याने पाहिलंय. मात्र त्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या बाहेर जावं लागतंय. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. वेगाला दिलंय कल्पकतेने उत्तर आणि इथे आपण पाहतोय ग्लान्स करायचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. लॉंग लेगला क्लिअर करत येतोय चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. प्रीतम जोशी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जेपी या नावाने सुपरिचित असलेला गोलंदाज कशी कामगिरी करतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. एकंदरीत विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये कोणी थांबू नका. प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाहीये. थोडंसं सहकार्य करा. थोडंसं सहकार्य करा. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं जो मात्र मार्गस्थ पाहायला मिळेल धोंडा वडवली संघ, ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. गुटना टेकर सिक्सर देखो. पुढचा पाय बेंड केला मागच्या पायावरती, वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर स्लॉग हिटिंग पाहायला मिळाली. बॉल सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करत येतोय सिक्सर. सो मच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो टप्पा पडला, चेंडू बाहेर निघाला. मात्र अक्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि त्यामुळे कुठे ना कुठे जो चेंडू वळला त्याला मात्र टॅकल करत असताना सिक्सर पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कंप्लीट होती एक सिंगल धाव आणि इथे आपण पाहतोय लिगबाईच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. चांगला कमबॅक प्रीतम देखील करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूचा जर विचार केला त्या चेंडूवरती देखील अगदी स्लॉग हिटिंग करायचाच प्रयत्न होता. मात्र आपण पाहतोय टीमची टोटल 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहू शकतो प्रचित 11 कांडपे. 2 ते 3 वर्षापासून जी मेहनत होती या संघाची ती आता आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने मेहनतीचं फळ या संघाला मिळत असताना पाहायला मिळतोय. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सरपंच चषक कोसले येथे या संघाने मेगा फायनल मानकरी ठरला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे देखील मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल मध्ये कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. 26 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 40 आतमध्ये थांबावं लागेल. अन्यथा दुसऱ्या बाजूला बॉलिंग लाईनअप चांगली आहे. अजून एक मोठा फटका. यावेळेस देखील कॅप शॉट सिलेक्शन आणि आपल्याला पाहायला मिळेल स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू फरार सीमा पार. मिथिल धावा 4. येतोय चौकार. मदतीने 30 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि 30 धावा ज्या मात्र आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंमध्ये 6 धावा उमेश, 3 चेंडूंमध्ये 10 धावा प्रथमेश. प्रत्येक खेळाडू येतोय तोडा फोडा फक्त आणि फक्त चेंडूला सीमा पार धाडा. अगदी असा पवित्र इथे आजमावला जातोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. रनअप मध्ये व्यत्यय येतोय. प्रेशर कुठे ना कुठे बिल्डअप होत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय प्रीतम वरती 30 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील महागडी गोलंदाजी त्यामध्ये 18 धावा पाहायला मिळाल्या आधी मडकेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत आपण पाहतोय महागडी गोलंदाजी होती. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल
सिद्धू येत होते, मात्र आपण पाहतोय कंप्लीट होतीये एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जातीये, जाऊन पोचली 31 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र इथे आपण पाहतोय थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये 32 विथ लॉस ऑफ 1 विकेट. 40च्या आतमध्ये धोंडा वडवली संघाला थांबवणं गरजेचं असेल, कारण धोंडा वडवली संघाकडे देखील बॉलिंग लाईनअप खूप चांगल्या प्रकारे आहे. अमोलजी तारे ते देखील नेक्स्ट मॅच मध्ये लक्ष ठेवून असतील. इथे स्टेप आउट केलं आणि त्यानंतर आसमानी सुलतानी गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ द पार्क. बिगिट येतोय सिक्सर. दोन षटकांची समाप्ती. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गुड लेंथ वरती हिट तर केलं होतं, मात्र त्यानंतर आपण पाहतोय स्टेप आउट करण्यात आला आणि त्याला फुलर लेनचा बनवला आणि चेंडूला रेडार मध्ये घेतल्यावरती रेडारच्या बाहेर ढकलण्याचं काम केलं. डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आला आणि त्यानंतर लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड आसमानी सुलतानी सिक्सर पाहायला मिळालं. नववा होऊ शकला असता, जर ISPL असतं तर हा 9वा देखील होऊ शकला असता, कारण अप्रतिम हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगल्या प्रकारे उमेश देखील इथे बॅटिंग करतायत. बॉलिंग मार्कवरती आतिश. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय डीप मध्ये. एकदा होती कंप्लीट आणि इथे आपण पाहतोय सिंगल धावीवरती समाधान मानावं लागते. अतिशय जर विचार केला एक गाव एक क्रिकेट आई गावदेवी गोटेगर बी या संघाच्या माध्यमातून खेळत असतो, त्यानंतर तालुका ऑफ साई स्पोर्ट्स शहापूर या संघामधून खेळताना पाहायला मिळतो. आणि गोटेगर बी संघाचा विचार केला तर बरेचसे खेळाडू, मी म्हणेल 60 to 70% खेळाडू हे साई स्पोर्ट्स शहापूरमधून रेग्युलर खेळत असतात. त्यामुळे व्यावसायिक गट आणि एक गाव एकच संघ खेळताना पाहायला मिळतो. आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. लागतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा मोठा धक्का. बॅटिंग करत असताना टीम धोंडा वडवली संघाला फलंदाज उमेश बॅक टू द पवेलियन. मिळेल फेअर डिलिव्हरी असेल तर याच दरम्यान उद्योजक समाजसेवक आमचे प्रदीपदादा शिलार साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमचे समीर दादा आहेत, त्यांचे पिताश्री आहेत आणि सुशांत दादांचे देखील पिताश्री आहेत, त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बाबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. अक्षय आपल्याला पाहायला मिळतील, न्यू बॅटर येत आहेत. कुठे ना कुठे गोलंदाजी आधी आणि प्रीतमने खराब केली होती, मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आतिश करतोय. याने होणार काय तर शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली तर कुठे ना कुठे धावा कमी बनतील आणि दुसरं म्हणजे मोमेंटम.
कॅरी फॉरवर्ड होत असताना सेकंड इनिंग मध्ये चांगली बॅटिंग होऊ शकते. 45च्या आतमध्ये ठेवावा लागेल धावसंख्या. गुटेकर ब संघ तो देखील मागच्या वर्षी जितक्या फॉर्म मध्ये होता यावर्षी थोडा कमी फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नो डाऊट एट ऑल त्यांनी ट्रॉफीज जिंकल्यात, मात्र ज्या प्रकारचं फॉर्म मागच्या वर्षी त्यांचं होतं या वर्षी थोडं कमी पाहायला मिळतोय. इथे पाहायला मिळेल सिंगल धाव कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 40 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय आतिशने या मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव फुंकून ठेवलाय, यात काही शंका नाही. कारण 2 षटकांमध्ये 38 धावा असतील, तिथून मात्र 2.3 षटकांमध्ये फक्त 40 धावा, म्हणजे आतिशने त्याचं काम केलंय. इथे चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये वेकेंट एरिया पाहायला मिळेल लॉंग ऑफ मध्ये आणि बॉल सीमारेषा पार. येथील धावा 4, येतोय पलटवार आणि आपण पाहतोय प्रथमेशचा हा चौकार. दोन गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा धावफलकावरती. आतिशच्या विरोधामध्ये देखील आक्रमक हल्ला आता चढवला जातोय प्रथमेशच्या माध्यमातून. प्रथमेश आणि अक्षयी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. जयंत डिंगोरे येत आहेत, कॅच होते कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. मध्ये 44 धावा आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान कैलासदादा पालवी साहेबांची पुन्हा एकदा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष असं स्वागत. 44 धावा शैलेश आपल्याला पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती येत आहेत. एका चेंडूचं खेळ अजूनही शिल्लक आपण पाहू शकतो. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे आपण पाहतोय फलंदाज शेवटच्या चेंडूवरती होतोय बाद. टीमची टोटल 44-45चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. मध्ये दाखल होती कॅप्टन कूल रोहन शेखे आणि त्या सोबतीला आपण पाहतोय बाहुबली अर्थातच आतिश भांडे. तर याच दरम्यान आपण पाहू शकतो
उद्योजक समाजसेवक मंगेशदादा शेलार साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य झालेली आहे. संजय दादा जाधव साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत आहे. मंगेशदादा शेलार साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. आणि याच दरम्यान आपण पाहतो निलेशजी भोईर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होती, पहिलाच बॉल फ्लिक केलाय, बॉटम हँडचा चांगला वापर, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट होतीये सिंगल धाव. या मॅच मध्ये आतिशची बॅटिंग कशी चालतीये ते महत्वाचं असेल दोन्ही संघांच्या बाजूने. इथून जर आतिशने चांगली कामगिरी केली तर याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल निलेशदादा भोईर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते क्रीडा स्पर्धेसाठी. उद्योजक समाजसेवक आहेत आणि इथे आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळतोय. निलेशदादांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय स्वागत त्यांचं होत असताना पाहायला मिळेल. या षटकाराने आतिशच्या बॅट मधून निघाली आहे हा A1 क्वालिटीचा A1 सिक्सर पाहायला मिळतोय. उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मान्यवरांची. रुपेश भोईर साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहू शकतो या क्रीडा स्पर्धेसाठी, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. याच दरम्यान आपण पाहू शकतो मंगेशदादा शेलार साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला सायकल जी मात्र सौजन्य झालेली आहे. मंगेशदादा शेलार साहेबांची उपस्थिती आपण पाहू शकतो या क्रीडा स्पर्धेसाठी, त्यांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक येतोय. 30चा तडाखा, AK-47 चा वार आणि चेंडू सीमा पार येतोय सिक्सर. दोन सिक्सर पाहायला मिळतात. मी उल्लेख केला होता आतिशची बॅटिंग कशी होतीये त्यावरती गोटेगर बी टीमचं भवितव्य पहिल्या षटकामध्ये अवलंबून असेल. नो एफर्ट स्ट्रोक सातत्याने आतिशचे पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त ताकद मजबूत आहे, मात्र तरी देखील आपण पाहतोय फक्त कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न वेगाला केला जात आहे. बॅक टू बॅक दोन सिक्सर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज असेल. 15 चेंडू 32 धावा विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. ऑन गोईंग मॅच बिग बॅटल जो मात्र आपण पाहतोय. याला सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो म्हटलं जातं. एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते, अगदी त्याप्रमाणे प्रत्येक चेंडू चौकार षटकारांसाठी नसतो. आतिशने तेच केलं. दोन चेंडू बॅक टू बॅक दोन सिक्सर आले. टप्पा पडला या चेंडूवरती आणि थोडासा आतमध्ये चेंडू आला. अशा परिस्थितीमध्ये थोड्याशा संभ्रमामध्ये आतिश होता आणि त्यावेळेस त्याने ड्राईव्ह केलं आणि इथे आपण पाहतो एक सिंगल धाव पाहायला मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 वरती. 14 रन. मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज. 13 चेंडू 30 हे विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळेल. मात्र कसं विसरून चालेल, ज्यावेळेस 40 धावांची गरज होती 30 धावांची गरज पेक्षा जास्त असले तरी देखील दोन षटकांमध्ये गोटेगर बी संघाने मॅच जिंकलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. सो या मॅच मध्ये तशी कामगिरी होतीये का ते पाहणं महत्वाचं असेल. इथे चांगला स्ट्रोक आहे. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. आतिशच्या माध्यमातून स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. इनफिल्ड अतिशय स्लो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या दोन धावा आपल्याला पाहायला मिळतील. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय आणि अशा परिस्थितीमध्ये एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 17 या आकड्यावरती. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि 28 धावेंची गरज. 17 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 28 धावेंची गरज.
हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. कुठला गोलंदाज आता गोलंदाजी करेल ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र कसं विसरून चालेल, ज्यावेळेस दुसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच धोंडावडवली संघ खेळत होता, क्रिशान मल्हार 11 या नावाने हा संघ इथे खेळतोय आणि पाहायला गेलं तर या संघाने ज्या प्रकारे कमबॅक त्या मॅचमध्ये केलं होतं, पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्वल दळवीच्या विरोधामध्ये 24 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या आणि संघाला ऑल आउट केलं. 10 विकेट घेतल्या होत्या आणि त्यानंतर 34 वरती संघाला ऑल आउट केलं होतं. सो हा संघ कमबॅक कसं करायचं हे मात्र या संघाला माहिती. बॉलिंग मार्कवरती उमेश आपल्याला पाहायला मिळतील. अक्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग अक्षय करतायत. कंप्लीट होती सिंगल धाव. स्वतःवरती विश्वास इथे दाखवला जातोय अतिशय माध्यमातून. टीमची टोटल 18 या आकड्यावरती आहे. 18 या आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. 27 धावांची अजूनही गरज असेल. 11 चेंडू 27 हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. लीव करायचा प्रयत्न, वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये आपण ऍड करूया आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. अँगल सोबत चेंडू बाहेर निघत गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे बॅटल जो मात्र रंगत असताना पाहायला मिळतो. 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. एकोणावीस धावा पाहायला मिळतील विजयासाठी. अजूनही आपण पाहतोय 10 चेंडू 26 धावेची गरज. आतिश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल ना, मी म्हणेल पूर्ण प्रकारे गोटेकर संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळेल. आतिशची जर विकेट पडली तर मात्र धोंडावडवली संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. मात्र आतिशची विकेट जाईल का? दुसऱ्या बाजूला आतिशचा जो फॉर्म या मॅच मध्ये आपण पाहतोय तो कॅरी फॉरवर्ड होईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. कंप्लीट होती एक सिंगल धाव. इथे सिंगल धावच कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. बडे मॅच का बडा प्लेयर आतिश भांडे आहे. मला आठवतंय तिथे ते क्रीडा स्पर्धा सुरू होती. ओमकार टारमाळे जो खेळाडू IPL मध्ये आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर मुंबईच्या रणजी टीममध्ये देखील त्याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या विरोधामध्ये शेवटच्या षटकामध्ये 23 धावांची गरज असताना आतिशने पहिले 4 बॉलवरती 4 सिक्सर मारले होते. 2 चेंडू राखून मॅच जिंकली होती. सो या खेळाडूमध्ये कॅलिबर आहे, यात काही शंकाच नाहीये. मात्र इथे देखील तशी कामगिरी होईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये, जाऊन पोचली 21 वरती. अगदी याच विभागामधील ओमकार तारमाळे त्याचं देखील कौतुक करणं गरजेचं, उल्लेख करणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये केलेला चेंडू डिलिव्हर. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. हा सिक्सर. टीमची टोटल 27 या आकड्यावरती. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. एकंदरीत आपण पाहू शकतो मॅन ऑफ दी सिरीज जर विचार केला तर जी आपल्याला सायकल सौजन्य झाली आहे मंगेशदादा शेलार साहेबांच्या माध्यमातून, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय निलेशदादा मोरे असतील. स्वीट बॉक्स स्वागत स्वीट सुशांतजी शेलार समीरजी शेलार यांच्या माध्यमातून सौजन्य झालंय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची कॅप आम्हाला पाटील फॅशन यांच्या माध्यमातून सौजन्य झालेली आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर इथे देखील स्ट्रोक चांगला आहे आणि पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळेल. येतो या चौकार. टीमची टोटल 31 या आकड्यावरती. मी उल्लेख करत होतो प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ पारितोषिकाची जी ट्रॉफी आम्हाला सौजन्य झाली आहे, सन्माननीय उद्योजक समाजसेवक वसंतदादा लोणे असतील आणि त्यांच्या समवेत आदेशदादा चौधरी असतील यांच्या माध्यमातून ती आम्हाला सौजन्य झालेली आहे. त्यानंतर साहिलजी सोनावणे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला शूज सौजन्य झालेले आहेत. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल धावा 6 आणि रोहन शेळके कॅप्टन कूलच्या बॅटमधून येतोय हा सिक्सर.
37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांची समाप्ती होती. समीकरण 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे गोटेगर ब संघ फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा धावफलकावरती वेळ वाचवणं गरजेचं राहील. खांडपे टीम आपण देखील रेडी राहायचंय. संपूर्ण स्क्वॉड घेऊन रेडी राहा. ओमकार लवकर यायचे टॉस साठी. 37 धावा धावफलकावरती 6 चेंडू विजयासाठी 8 धावेंची गरज. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती प्रथमेश. 6 चेंडूंमध्ये 8 धावेंची गरज आहे. या मॅच मध्ये कमबॅक जर करायचं असेल तर विकेट येणं गरजेचं आहे. विकेट जर आली मोमेंटम शिफ्ट होईल. न्यू बॅटर येईल. त्याला सेट व्हायला थोडंसं वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर आता विकेट येणं गरजेचं आहे प्रथमेशच्या माध्यमातून देखील. मात्र विकेट येईल का ते देखील पाहणं महत्वाचे. ओपनिंग प्लेयर अप्रतिम कामगिरी करतीये. यावेळेस देखील लो एफर्ट स्ट्रोक पुल केलंय आणि त्यानंतर चेंडूला गुल केलंय. चेंडू सीमा पार. सिक्सर. सिक्सर पाहायला मिळेल. फक्त 2 धावेची गरज. स्ट्रोक तुम्ही पाहिला असेल पुल केला होता. लो एफर्ट स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. फक्त कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक कंप्लीट होती. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात होता. मात्र आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. मात्र बॅटिंग आतिशची आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो. कारण चांगल्या प्रकारे कामगिरी जी मात्र आतिशची पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं तर 8 चेंडूंमध्ये 23 धावा पुन्हा एकदा त्याने बनवल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये हिटमॅन अर्थातच बाहुबली आपण पाहतोय आतिश. बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर जयंत डिंगोरे आपल्याला पाहायला मिळेल. कशी कामगिरी जयंत करतोय ते देखील पाहणं महत्वाचं असेल. 1 धावेची गरज. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 1 धाव डिफेंड होत असताना मी पाहिलेली आहे. एका बाजूला शिवशक्ती कडाव कर्जत विभागातील संघ. दुसऱ्या बाजूला MS जाई संघ होता पालघर विभागातील. आणि त्यावेळेस 4 चेंडूंमध्ये मेगा फायनलच्या मॅच मध्ये 1 धाव डिफेंड झाली होती. 6 चेंडूंमध्ये देखील इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव कंप्लीट होतीये. आणि आपण पाहतोय सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय गोटेगर ब संघाने. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय. ऑलराऊंडर प्रदर्शन ज्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 विकेट.